एक शांत संध्याकाळ होती. गावात सूर्य मावळत होता. अंगणात थंड वारा वाहत होता. झाडावर पक्षी आपल्या घरट्यात परतत होते. छोटा रोहन अंगणात खेळत होता. त्याचे आजोबा झोपाळ्यावर बसून चहा पीत होते. रोहन धावत आजोबांकडे आला आणि म्हणाला, आजोबा, आजोबा, मला गोष्ट सांगा ना. आजोबा हसले आणि म्हणाले, अरे रोज गोष्ट हवी असते तुला. रोहन हट्टाने म्हणाला, हो, आज मोठी गोष्ट सांगा. आजोबा त्याला मांडीवर बसवून म्हणाले, ठीक आहे, आज तुला एका गरीब पण मेहनती मुलाची गोष्ट सांगतो. खूप वर्षांपूर्वी एका छोट्याशा गावात मोहन नावाचा मुलगा राहत होता. मोहनचं घर खूप साधं होतं. त्याचे वडील शेतात काम करायचे आणि आई घरकाम करून लोकांच्या घरी भांडी घासायची. घरची परिस्थिती खूप कठीण होती. कधी कधी 2 वेळचं जेवण सुद्धा नीट मिळायचं नाही. पण मोहन खूप हुशार आणि मेहनती मुलगा होता. तो रोज सकाळी लवकर उठायचा. आधी आईला पाणी आणायला मदत करायचा, मग शाळेत जायचा. शाळा त्याच्या घरापासून 3 किलोमीटर दूर होती. तो रोज चालत शाळेत जायचा. एकदा त्याचा मित्र विचारतो, अरे मोहन, तू रोज इतक्या लांब चालत का येतोस? सायकल का नाही घेत? मोहन हसून म्हणाला, माझ्या बाबांकडे सायकल घेण्यासाठी पैसे नाहीत. पण चालत जाण्यात काय वाईट आहे? मोहन शाळेत खूप मन लावून अभ्यास करायचा. शिक्षक सुद्धा त्याचं खूप कौतुक करायचे. एक दिवस शिक्षकांनी वर्गात विचारलं, तुम्ही मोठे होऊन काय बनणार? कोणी डॉक्टर म्हणाला, कोणी इंजिनियर म्हणाला. मोहन उठला आणि म्हणाला, सर, मी मोठा अधिकारी बनणार. सगळे विद्यार्थी हसू लागले. एक मुलगा म्हणाला, अरे तू अधिकारी, आधी चप्पल तरी घे. मोहनला थोडं वाईट वाटलं, पण तो शांत बसला. त्या दिवशी संध्याकाळी मोहन शेतात वडिलांना मदत करत होता. वडील म्हणाले, बाला, तू थकलास ना, थोडा आराम कर. मोहन म्हणाला, नाही बाबा, मी ठीक आहे. वडील त्याच्याकडे पाहून म्हणाले, तू खूप मेहनत करतोस, मोठा होऊन काय बनणार आहेस? मोहन हलू आवाजात म्हणाला, बाबा, मी अधिकारी बनणार आहे. वडील काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले, मला माहिती आहे तू नक्की यशस्वी होशील. मोहन रात्री दिव्याच्या मंद प्रकाशात अभ्यास करायचा. कधी कधी वीज नसायची, तेव्हा तो कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करायचा. गावातील लोक म्हणायचे, इतका अभ्यास करून काय होणार आहे? पण मोहनने कधीही हार मानली नाही. काही वर्षे गेली. मोहनने 10वी आणि 12वी मध्ये खूप चांगले गुण मिळवले. पुढे त्याने खूप मेहनत करून मोठी स्पर्धा परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल लागला. मोहन पास झाला. तो मोठा अधिकारी बनला. संपूर्ण गावात आनंद पसरला. ज्यांनी त्याची थट्टा केली होती तेच लोक म्हणत होते, हा मुलगा खूप मोठा झाला. एक दिवस मोहन आपल्या गावात आला. त्याने सर्वप्रथम शाळेत जाऊन शिक्षकांना नमस्कार केला. शिक्षक म्हणाले, मोहन, आम्हाला तुझा अभिमान आहे. मोहन म्हणाला, सर, तुम्ही शिकवलम नसतम तर मी इथे पोहोचलो नसतो. आजोबा गोष्ट संपवून रोहनकडे पाहून म्हणाले, बाला, लक्षात ठेव, माणूस गरीब असला तरी चालतो, पण त्याची स्वप्न मोठी असली पाहिजेत. रोहन विचारतो, आजोबा, मी मोठा होऊन काय बनू? आजोबा हसून म्हणाले, तुला जे बनायचं आहे ते बन, पण मेहनत कधी सोडू नकोस. रोहन म्हणाला, मी खूप अभ्यास करणार. आजोबा त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, शाब्बास माझ्या बाला. बोध, मेहनत, चिकाटी आणि मोठी स्वप्नम असतील तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते.